सर्वांना नमस्कार. अधिक मास या महिन्यात आईची ओटी का भरतात आणि आई विधवा असेल तर ओटी भरायची की नाही याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आईची ओटी का भरतात आणि आई विधवा असेल तर ओटी भरायची की नाही या विषयावर संपूर्ण माहिती बघणार आहोत. आता बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणींना मनामध्ये असा प्रश्न असतो की आई विधवा असल्यावर ओटी भरावी की नाही. हे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघावा. आता अधिक मास यावर्षी 17 मे 2026 पासून चालू होत आहे. तर मग अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हटले जाते, तर हा आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. आता या महिन्यात सत्कर्म, दान आणि नातेसंबंधामधील ओलावा टिकून ठेवण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच या महिन्यात आईची ओटी भरायला सुद्धा खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण जावयाला या महिन्यामध्ये दान देतो, त्याचप्रमाणे आईची ओटी भरण्याला सुद्धा या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. तर आपण आता बघणार आहोत आईची ओटी भरणे आणि त्यामागील शास्त्र, तसेच परिस्थितीनुसार पर्यायी मार्ग याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. आता पहिल्या भागामध्ये बघूया आपण अधिक मासात आईची ओटी का भरतात. आता भारतीय संस्कृतीमध्ये आईला दैवत मानले जाते आणि अधिक मास हा भगवान विष्णूच्या उपासनेचा महिना आहे. आता या काळात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही विधी केले जातात. आता कृतज्ञता भाव म्हणजे आईने आपल्याला जन्म दिला आणि आपले पालनपोषण केले. आता या ऋणातून मुक्त होण्यासाठी ओटी भरणे हे एक प्रतिकात्मक माध्यम आहे. आता सौभाग्याची आणि समृद्धीची कामना. आता ओटी भरणे म्हणजे केवळ कापड देणे असा याचा अर्थ होत नाही, तर समोरच्या व्यक्तीचा सन्मान करून तिच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करणे असा याचा अर्थ होतो. आता आपण बघू पुण्यप्राप्ती. आता अधिक मासात केलेले दान आणि सेवा इतर महिन्याच्या तुलनेने अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे आईला मान देऊन तिचे आशीर्वाद घेणे हे या महिन्याचे मुख्य फल मानले जाते. आता आई विधवा असेल तर काय करावे. आता शास्त्राप्रमाणे ओटी भरणे हा विधी मुख्यत्वे सौभाग्य आणि सुवासिनी या संकल्पनेशी जोडलेला आहे. मात्र जर आई विधवा असेल तर तिला डावलण्याची किंवा विधी टाळण्याची अजिबात गरज नाही. आता बदलत्या काळानुसार आणि भक्तिभावाचा विचार करता तुम्ही खालील गोष्टी करू शकता. आता त्यामध्ये पहिली गोष्ट आपण बघूया. आपण आई विधवा असेल तर कोणत्या गोष्टी कराव्यात. आता त्यामध्ये पहिल्या याच्यात मान सन्मान आणि भेटवस्तू ओटीऐवजी. जर तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने ओटी भरता येत नसेल तर आईचा सन्मान करण्यासाठी तिला वाण द्यावे. आता यामध्ये पुढील गोष्टीचा समावेश असू शकतो. आता पहिले म्हणजे वस्त्रदान. आईला आवडेल अशा रंगाची साडी किंवा कापड तिला भेट द्यावे. त्यानंतर फळं आणि मिठाई. आता या महिन्यामध्ये 33 या संख्येला अधिक मासामध्ये खूप महत्त्व असते. आता तुम्ही 33 फळे किंवा 33 अनारसे 33 बत्तासे आईला भेट म्हणून देऊ शकता. नाहीतर जीवनावश्यक वस्तू
आता आईला ज्या वस्तूची गरज आहे त्या वस्तूसुद्धा तुम्ही आईला भेट म्हणून देऊ शकता. आता या वस्तूंमध्ये काय काय येतं तर धार्मिक पुस्तके, चष्मा किंवा आरोग्यविषयक वस्तू ती देऊन तिचा आशीर्वाद तुम्ही घ्यावा. आता दुसऱ्या भागात बघू आपण पाद्यपूजा. आता ओटी भरण्यापेक्षाही श्रेष्ठ मार्ग म्हणजे आईची पाद्यपूजा करणे. आईच्या चरणावर पाणी घालून तिला नमस्कार करावा आणि नवीन वस्त्र भेट द्यावे. हे कोणत्याही विधीपेक्षा खूप मोठे मानले जाते. आता तिसऱ्या भागामध्ये बघूया आपण 33 वस्तूंचे दान. आईच्या हस्ते किंवा आईला स्वतःला 33 वस्तूचे दान करावे. आता यामध्ये दीपदान म्हणजे दिवा दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आता तुम्ही आईला एखादा धातूचा दिवा भेट देऊ शकता. आता चौथ्या भागामध्ये बघू सेवा आणि सुख समाधान. आता खऱ्या अर्थाने अधिक मास साजरा करायचा असेल तर आईला मानसिक समाधान मिळेल असे कार्य तुम्ही करा. तिला एखाद्या तीर्थक्षेत्री नेणे किंवा तिच्या आवडीचा पदार्थ खाऊ घालणे हे देखील मोठ्या पुण्याचे काम आहे. आता हे चौथ्या भागामध्ये सेवा आणि सुख समाधान आपण बघितले. आता पाचव्या भागात बघूया महत्त्वाचा विचार. आता अध्यात्म काय सांगते की भाव तेथे देव. आता आई विधवा असली तरी ती तुमची जन्मदात्री आहे. विधीमधील तांत्रिक बाबींपेक्षा तुमच्या मनातील भाव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही साधेपणाने सुद्धा आईला नमस्कार करून तिला नवीन वस्त्र आणि फळे अर्पण केले तरी पण चालते. आता थोडक्यात सांगायचे तर आईची ओटी भरता येत नसेल तर तिला वाण म्हणून साडी, फळे आणि दक्षिणा द्यावी. तिची पाद्यपूजा करून तिचे मन प्रसन्न राहील असे वागावे. हेच अधिक मासातील सर्वात मोठे पुण्य ठरेल. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला वरील व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माहिती आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.